हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात? तर गाईज, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, माझी मुली कालपासून मला बोलते की मी मटकी भिजत टाक म्हणून तिला मटकीची भाजी आवडते असं खायला. तर मला ठीक आहे, टाकते. तर मी रात्री मटकी भिजत टाकली होती. तर मी नंतर विचार केला की म्हटलं हमेशा तर मटकीच बनवते. मग तिला म्हटलं मटकीपासून तुला काहीतरी वेगळं बनवून देऊ का असं. तिला ते काय बनवते मग मी म्हटलं थांब, तुला आवडलं असंच बनवते. म्हणजे मटकी कसं आता ते आपलं नेहमीच असतं, म्हणजे मटकीची भाजी वगैरे आपण मटकीची उसळ वगैरे बनवतो. आता या मटकीला काय मोड वगैरे आली नाही आहे. आपण म्हणजे जास्त अशी भिजवलेली मटकी आहे, तिला मोड आलेली नाही आहे. पण आता मटकीची भाजी उसळ म्हटलं तर ती मोड आलेली चांगली लागते. तिला मोड आलेली नाही आहे. ती बघून मग मी तरी पण भाजी बनवतो. म्हणजे नको तशी भाजी चांगली लागणार नाही, लागेल चांगली, पण म्हटलं मी तुला काहीतरी वेगळा पदार्थ बनवते. त्यात मी मटकीपासून म्हणजे पकोडे बनवणार आहे. तर म्हणजे सिंपल रेसिपी आहे ती, आणि मुलं म्हणजे कसं आवडीने खाते. खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. तर मी हे पकोडे बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. मला बोलले की आपण मटकीचे पकोडे करणार आहे. त्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. हे बघा, 1 वाटी मटकी भिजत टाकली होती, त्याची फुगून एवढी झाली आहे. हे बघा. आणि हे आपले हिरवी मिरची आणि लसूण घेतले. हे तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आणि लसूण हिरवी मिरची आपल्याला याच्यातच टाकायचं आहे. मटकी मी चांगली धुवून पाणी बिनी काढून घेतलं आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे. कम से कम मी तर बोलते 10-15 मिनटं पण लागणार नाही. 10 मिनटातून रेसिपी आहे ती. असं नाही की म्हणजे बिना मोड आलेल्याची पकोडे होऊ शकतात. मोड आलेल्याचे पण आपण पकोडे बनवू शकतो, डोसा बनवू शकतो, भरपूर पदार्थ आपण बनवू शकतो. तर मी आज माझ्या मुलीला पकोड्याची रेसिपी करून घेणार आहे, कारण की तिला मटकी खायची होती म्हणून. आपण हे मिक्सरला असं जाडसरच वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं. तर आपली मटकी वाटून झाली, बारीक करून झाली. मी तुम्हाला बोलले की जास्त बारीक नाही, म्हणजे थोडीफार अर्धी सगळी तरी मटकी त्यात राहिली पाहिजे. ते आपण काढून घेऊ. मी तुम्हाला बोलले की लसूण आणि हिरवी मिरची यात वाटायची आहे, पण आता ते जरा आपण जास्त बारीक नाही करायचे. मग मी मटकी पहिले काढून घेतली आणि आता हे वाटून घेते याच्यामध्ये. मिरची आणि लसूण वाटलं गेलं आहे. हे बघा, आता मी हे काढून घेते याच्यातच. त्यात थोडं वाटतं ना, थोडं जिरा पण टाकला मी, थोडासा, अर्धा चमचा. आता यात आपल्याला चण्याचं पीठ जास्त टाकायचं नाही आहे. जास्त का टाकायचं नाही, कारण की आपल्याला मटकीची चव लागणार नाही, म्हणून चण्याचं पीठ आपण थोडंच टाकायचं. 1.5 चमचे चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ 1 चमचा. तांदळाचं पीठ आपण का टाकतोय, म्हणजे पकोडे भजी आपले कुरकुरीत होतील म्हणून 1 चमचा टाकते. चवीपुरतं मीठ, आपण हे मिक्स करून घेऊ. आपल्या पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण एक काम करू, हातानेच मिक्स करून घेऊ. आणि जर तुम्हाला वाटलं की बॅटर जरा खूप पातळ आहे, म्हणजे असं घट्ट नाही आहे, जरा खूप सैल वाटतं, तर तुम्ही थोडं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकता. मला वाटते की टाकावं, म्हणून मी 1 चमचा परत टाकते. आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकू आपण.
तेल टाकतो तोपर्यंत आपण हे एकजीव करून घेऊ. तुम्हाला जितकं कोथिंबीर टाकायची तितकं तुम्ही टाकू शकता. तर बाहेर जर आपण असे कुठे हॉटेलमध्ये भजी खायचे म्हणते, असे काही भजी बाहेर भेटत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग मस्तपैकी असं कधी म्हणजे मटकीच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा काहीतरी वरून असं मस्त म्हणजे काहीतरी नाश्ता भूक लागली आहे तर नाश्ता काहीतरी पाहिजे किंवा असं क्रिस्पी टेस्ट म्हणजे असं काहीतरी खायला पाहिजे, तुम्ही असं पटकन बनवू शकता. आपलं तेल टाकते. त्याच्याचं सगळं टाकायचं असं टाकू शकता, पण मला वाटत नाही आहे की यात खायच्या सोड्याची काही गरज आहे. तेल तापले का बघू. असं तापले तर आता आपण भजी टाकूया. ते चमचा मी तिखट थोडंसं काय खायचं वाटतं मुलांना तरी मस्त. आणि काही ना जमत की आवडत नाही त्यासाठी ते एकदम बेस्ट आहे. अशी मुलांना वाटलं पण नाही की मम्मीने मटकीचंच बनवलं आहे म्हणून. एकदम कुरकुरीत खूप छान होतात आणि टेस्टी पण असतात. तुम्हाला याच्यामध्ये काय मी मसाले जास्त टाकले नाही आहे, ॲड केले नाही जास्त मसाले. तुम्हाला जर मसाले ॲड करायचे असेल तुम्ही करू शकता. चांगले ब्राऊन होऊन देऊ. तुम्ही हे चटणीसोबत एखाद्या किंवा सॉससोबत आरामात खाऊ शकता. किती मस्त दिसतंय. आपण काढून घेऊ. आता जास्त भाजी ठेवतो वरती. बघा आवाज येतो, किती छान आवाज येतो. म्हणजे मस्त कडक झालेत. आपण त्याचं टाकून देऊ. चिपकत नाही अजिबात, बघू शकता. म्हणजे असं काही ॲड काही केलं नाही मसाले वगैरे. फक्त ही मिरची टाकली, लाल तिखट पण टाकली नाही कारण की ऑलरेडी मी मिरची टाकली होती, त्यामुळे तिखटपणा जरी बरोबरच झालं. तुम्हाला कलरसाठी टाकायचं असेल तर लाल पावडर पण टाकू शकता, लाल तिखट. सगळं किती मस्त दिसतात, एकदम कडक झाले. मला दाखवते मी. आपण काढून घेऊ सगळं. आता इथे पावसाचे दिवस आहेत, मस्त संध्याकाळच्या वेळेस एकदम हे असे पकोडे चायसोबत किती बेस्ट लागेल. आपण काढून घेऊ आता हे पण.
जे आहे तेवढे काढून घे. माझ्या मुलांना तर घरात काही ना काही असं एकदम वेगळं काहीतरी त्यांना करून देते. कारण की मुलांचं कसं आहे, बाहेर हट्ट करतात, मग मी बाहेरचा आम्हाला वडापाव दे, समोसा दे, ते चालूच असतं. म्हणजे उगाच बाहेरचं खाऊन आजारी पडणार. मग त्यापेक्षा मी त्यांना घरातच बनवून देते, त्यांना जे पाहिजे ते. वातावरण पण आता खूप खराब चाललं, तुम्हाला माहिती आहे, तापाची साथ चालली आहे. त्यापेक्षा आपलं घरच्या घरी करून दिलेलं बेस्ट राहील. त्यामुळे माझी मुलं बाहेर हट्ट करतच नाही की मला बाहेरचं काही घेऊन दे म्हणून. थोडंसं आहे, थोडं पण काढून ठेव सगळे. आवाज पण किती एकदम कुरकुरीत येतो, विचार करते मी किती मस्त कुरकुरीत झाले असतील. आवाजावरून तुम्हाला समजलं असेल. आता आपण जेवढं राहिलं तेवढं काढून गॅस कमी करते मी, जेणेकरून जळणार नाही. तुम्हाला याला दुसरा कोणता सेप द्यायचा असेल तर देऊ शकता. पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. पाणी अजिबात नाही केलं आहे. जास्त आपण पिठाचा वापर केला असेल चण्याच्या पिठाचा तर ते मुगाची भजी अशी वाटलीच नसते. गॅस फुल करते. माझ्या मुलांना मी नेहमी काही ना काही असं नवीन काही ना काही मला सुचलं तसं मी त्यांना करून देते. झाली आता काढून घेऊ. गॅस बंद करते. तर आपले सगळे मुगाचे पकोडे काढून झाले. हे बघा किती मस्त झाले एकदम. हे बघा आवाजच तुम्हाला किती कुरकुरीत झाले. आवाजात एकदम मला एक तोडून दाखवते. हे बघा आतून पण किती मस्त दिसत आहेत. तर गाईस मला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा. तर गाईस तुम्हाला रेसिपी दाखवली मी मटकीचे पकोडे. तर ते पकोडे बघून वाटत नाही की ते मटकीचे आहेत, पण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच. तर गाईस तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि प्लीज तिचं बघू नका, ट्रायसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.